28 जानेवारीला साधारण पावणे 9च्या सुमारास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्या शोकसभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व लोणंदवासी लोणंद नागरिक बंधू भगिनी तरुण मित्रांनो, आज खर तर हा वाईटातला वाईट असा दिवस आहे की आपण त्यांना शोकसभा घेतो त्यांच्याबद्दल. माझ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेला अजितदादा पवार साहेब प्रचाराला आले होते आणि घरी सगळे काय मताने जेवण द्यायचं त्यांना ठरलं होतं. त्या जेवणाच्या वेळेला आमच्या घरी डॉक्टर निंबाळकर उपस्थित होते. त्यांनी मग स्वतःच नाश्ता केला आणि चहा मागितला. चहा त्यांना दिला तर कपामध्ये चहा दिला तर त्यामध्ये आंदोलन बसले. तर तिथं त्यावेळेला सांगितलं होते की बशीने चहा प्यायल्याशिवाय मला चहा प्यायल्यासारखं वाटत नाही. त्याच्यानंतर नाश्ता एक करून सगळीला गेलो बाजारात जावं. तिथे सभा झाली. म्हणजे नाश्ता एवढं झालं की मी आपण जेवण नको मला दवा पाठवलं पण त्यांना मी दवा दिला. तर पुन्हा मुंबईला मी गेलो तर मुंबईमध्ये म्हणजे कारवाई मिळाला म्हणजे एवढा बारकावा प्रचंड बारकावा झाला गेला होता. बाकीच्या वक्त्यांनी सांगितले की कामाचा माणूस वगैरे कुठलंही काम करायचं असेल पाण्यासारखं असेल तर लगेच होय म्हणायचे, नसेल तर नाही म्हणायचे. मग पण कुठल्याही पक्षाचा असू द्या काय असू द्या त्याचा विचार नाही करता लोकांची कामं झाली पाहिजे हे दादांची इच्छा होती. आणि जिल्हा परिषद तिकीट मागायला गेलो होतो म्हणजे त्यांना परिस्थिती सांगितली आहे. कारण आमचं फडकवर आमचं काही जमायचं नाही. तर आम्ही इथून बरोबर शामराव गाडवे त्याच्यात 5-6 जण गेलो होतो. तर वगैरे काय आला तर मला असे तिकीट संबंधित सांगायचं तुम्हाला आम्हाला तुम्ही चांगले माणसं तिकीट तुम्हाला नाही करू म्हणतात. नाही म्हणजे फडकवर आम्हाला बरोबर म्हणजे होय. तर ते म्हणजे नाही खंडाळा तालुक्यात साहेब तिकीट वाटून मी स्वतः करतो. म्हणजे जे योग्य असेल ते करण्याची आटोपी असते. त्याच्याबद्दल तर बरेच वक्तव्य या ठिकाणी आपलं म्हणून व्यक्त केलं.
त्यापेक्षा जास्त काही पण सरकारने सांगितलं की बोलायचं म्हटलं तर 8 दिवस पुरायचा, महिना पुरायचा नाही ही वस्तू तिथे. आणि दादांच्या बाबतीत जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करता येईल, पण ते बोलणंच अशक्य आहे. तर दादांनी त्यावेळेला सांगितल्याप्रमाणे तिकीट त्यांनी वाटप केलं. म्हणजे बरेच गोष्टी अशा की तडकाफडकी करायची. एकदा प्रोग्राम आम्हाला त्यांनी दिला होता, म्हणजे जगदंबा मंदिराचं सभामंडपाचं उद्घाटनाची तारीख त्यांनी दिली आणि मी प्रचाराला बोललो होतो. त्यावेळेला दादाचा फोन आला मला, म्हणले आनंदराव म्हणले तारीख तुम्हाला दिली त्या टायमिंगला मी येतो नक्की, पण जे मंडपाचं उद्घाटन करणे ते काय करू नका, घ्यायचं नाही, कारण ते आचारसंहिता लागलेली आता इथून झालेली. म्हणजे अशा रीतीने एवढा बारकाव्यानं वागणारा माणूस मी आता पाहिला नाही. सरकारी ही जागा 13 गुंठे जागा 13 गुंठे जागा मिळून गेलो आणि शेवटी फायनल मध्ये 13 गुंठे जागेमध्ये त्याला लोणंद ग्रामपंचायतीचा ठराव, पंचायत समितीचा ठराव, जिल्हा परिषद स्थायी समितीचा ठराव, एवढे ठराव पूर्ण करून दिले आणि त्याच वेळा 13 गुंठ्याच्या जागेचे हे आउटडोर केली आणि त्याच्यामुळे गोरगरीब लोकांचे पटे लावून धंदा करायला त्यांना आज सोपं जाते. म्हणजे असे विविध कार्यक्रम दादांनी आपल्या हातून घडवून आणले किंवा ते पूर्ण केले, जागा दिल्या आणि निधी सुद्धा प्रचंड प्रमाणात दादांनी दिलेला आहे. दादा अजय दादा, एकच दादा अजय दादा, म्हणजे असे कितीतरी मागणी सांगता येते. कारण दादाचं व्यक्तिमत्व सर्व धर्म सर्व भाव त्या पद्धतीचं होतं आणि त्या पद्धतीने ते वागत होते, काम करत होते. आणि अशा या व्यक्तीला दुर्दैवी बरं झालं, ऍक्सिडेंट झाला, चौकशी सोडून त्याच्या आपण त्याच्याबद्दल काय बोलायचं काय आवश्यकता नाही धरतो. आज दोन पश्चिम महाराष्ट्र, पुणे जिल्हा यांचे जे दादाच्या जाण्याची हानी झालेली ती हानी पुण्यापासूनही भरून निघणार नाही असं मला निश्चित वाटतं. आणि आज दादांचा मी माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, जिल्हा परिषदेच्या वतीने वाहतून आदरांजली वाहतून आणि ठिकाण